सकाळ सकाळी महिलांना पडणारा प्रश्न की आज नाश्त्यासाठी काय बनवावं. तर 2 वाटी मुरमुरे व 1 वाटी दही याच्यापासून छान असा नाश्ता आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण नाश्त्याचा असा एक प्रकार पाहूया की जो तुम्ही कधी पाहिला नसेल किंवा बनवला नसेल. सर्वात आधी आपण आज एक चटणीचा प्रकार पाहूया. त्याच्यासाठी बघा, इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच इतकी चना डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. चना डाळ घातल्यानंतर आता आपल्याला ही चना डाळ छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सर्व काही करायचं आहे. चना डाळ छान अशी भाजत आली की याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लाल हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहे. आपल्या चटणीला कलर छान येण्यासाठी व तिखटपणा येण्यासाठी आपण इथे लाल मिरचीचा वापर करत आहोत. इथे मी तिखट लाल मिरची वापरत आहे. तुम्ही इथे बेडगी मिरची सुद्धा वापरू शकता. लाल मिरची याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लाल मिरचीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे. लाल मिरची छान अशी भाजून झाली की याच्यामध्ये एक मोठा कांदा असा बारीक चिरून आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्या आधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपलं जे एक प्रकारचा मसाला आहे तो छान असा भाजून झालेला आहे. आता आपण हा मसाला साईडने काढून घेऊया आणि याच कढईमध्ये थोडे शेंगदाणे सुद्धा घालून घेऊया. ते शेंगदाणे सुद्धा आपल्याला याच प्रकारे छान असे भाजायचे आहे. शेंगदाणे भाजताना इथे आपल्याला तेलाचा बिलकुलच वापर करायचा नाही. शेंगदाण्यामुळे या चटणीला खूपच वेगळी चव येते. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारची चटणी तुमच्याकडे नक्की बनवा. तर इथे बघू शकता या प्रकारे ते शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून झालेले आहे. एका प्लेटमध्ये आपण हे शेंगदाणे सुद्धा काढून घेऊया. शेंगदाणे काढल्यानंतर आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे हा जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो मसालासुद्धा या पॉटमध्ये मी काढून घेणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचा वापरसुद्धा इथे करू शकता. तर इथे बघू शकता मी लिंबू अशा प्रकारे पिळून घेत आहे. लिंबू याच्यामध्ये पिळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ तसंच अर्धा चम्मच साखर घालून घ्यायची आहे आणि थोडं पाणी घालून हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटण वाटताना आपल्याला इथे बारीक असं वाटण वाटायचं नाही. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक चटणी बनवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी मिक्सरला हे वाटण वाटून घेतलेलं आहे. इथे आपली चटणी तयार आहे. आता ही जी चटणी आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. चटणी भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि या चटणीला छान अशी चव येण्यासाठी आपल्याला एक तडकासुद्धा बनवून घ्यायचा आहे. कारण की जोपर्यंत आपण चटणीला छान असा तडका देत नाही तोपर्यंत चटणीला चव येत नाही. तर तडका देण्यासाठी इथे मी एक तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि तडका पॅन छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की थोडी आपल्याला याच्यावर मोहरी घालायची आहे. अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे. 2 ते 3 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान असा तडका आपला तयार झालेला आहे. आता आपण हा जो तडका आहे तो आपल्या चटणीमध्ये घालून घेऊया. तर इथे चवीला चविष्ट अशी छान अशी शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे. जो तडका आपण चटणीवर टाकलेला आहे तो छान असा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे चटणी तयार आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतला का त्याच वाटीने 1 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे आणि हा जो रवा आहे तो छान असा भिजवून आपल्याला एका साईडने मुरायला ठेवायचा आहे. जोपर्यंत आपला रवा छान असा मुरत नाही तोपर्यंत आपण नाश्त्याची दुसरी तयारी करूया. तर इथे बघू शकता या वाटीने 2 वाटी आपल्याला मुरमुरे इथे घ्यायचे आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी दही आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणीसुद्धा आपल्याला याच्यावर घालायचं आहे आणि हे जे मुरमुरे आहे ते दह्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला बघा मिक्स करायचे आहे. मुरमुरे दही असं छान प्रकारे मिक्स करायचे आहे आणि एक आपल्याला इथे मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं हे मुरमुरे आपल्याला असेच ठेवायचे आहे आणि तोपर्यंत आपल्याला मिक्सरचा पॉट इथे घेऊन घ्यायचा आहे. इकडे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मुरमुरे आपण दह्यामध्ये भिजवलेले आहे ते या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हे साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच एवढं बेसन पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसंच आपल्याला याच्यामध्ये याच चमच्याने थोडंसं एवढं आपल्याला इथे तांदळाचं पीठसुद्धा लागणार आहे. लहान चमच्याने
विचार कराल तर 2 चम्मच एवढं तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. तसंच जो आपण भिजत रवा घातलेला होता तो रवासुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला अर्धा कप एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला याचं छान असं पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण डोशासाठी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं एकजीव आणि बारीक असं मिक्सरला मी हे सारण फिरून घेतलेलं आहे. आता आपल्याला एकीकडे डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि तवा छान असा गरम झाला की त्याच्यावर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडं सारण घालून छान असा एक डोसा इथे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशाच प्रकारे आपल्याला हा डोसा फैलवून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्याकडे याच्या आधी मुरमुरे व दही मिळून अशा प्रकारचा डोसा कधी बनवला का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. ज्याप्रमाणे आपण तांदूळाचा डोसा करतो अगदी त्याचप्रमाणे हा डोसासुद्धा खूपच कुरकुरीत व चवीला चविष्ट बनतो. म्हणून एकदा नक्की ट्राय करा. आणि आता आपल्याला छान असा खमंग हा जो डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा छान असा तव्यावर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी 5 मिनिटे मी हा डोसा छान असा शिजवून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता कुरकुरीत असा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला या डोशाच्या ज्या कडा आहे त्या अशा प्रकारे बघा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये आपण मुरमुरे वापरल्या कारणाने हा जो डोसा आहे थोडा असा चिपकला जातो. म्हणून आपल्याला थोड्या याच्या ज्या कडा आहे तो मोकळ्या करायच्या आहे आणि मग नंतर आपल्याला हा जो डोसा आहे तो काढून घ्यायचा आहे. कड्या मोकळ्या केल्यानंतर हा डोसा सहज असा निघतो. तुम्ही बघू शकता खूपच कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता मस्त असा इथे हा डोसा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण आपला जो दुसरा डोसा आहे तो सुद्धा छान असा टाकून घेऊया. दुसरा डोसा टाकण्याच्या आधीसुद्धा मी या तव्यावर थोडं पाणी घालून घेतलेलं होतं आणि जो तवा आहे तो छान असा पुसून घेतलेला होता. नंतर आपल्याला अशा प्रकारे बॅटर घालायचं आहे आणि जेवढा पातळ जमत असेल तेवढा पातळ आपल्याला हा डोसा अशा प्रकारे बघा फैलवून घ्यायचा आहे. कुठे कुठे हा डोसा थोडा चिपकल्यासारखा होतो तरी काही हरकत नाही. थोडं सारण घालायचं आणि हा डोसा छान असा फैलवून घ्यायचा आहे. आतासुद्धा आपल्याला हा डोसा कुरकुरीत असा शिजवून घ्यायचा आहे. खूप चवीला चविष्ट असे हे डोसे बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि इथे बघू शकता आपला दुसरासुद्धा डोसा छान असा बनून तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण पहिला डोसा काढून घेतलेला आहे त्याप्रमाणेच आपण दुसरा डोसासुद्धा काढून घेऊया. आणि इथे बघू शकता मस्त असे आपले डोसे तयार झालेले आहे. चवीला चविष्ट अशी चटणी आणि त्याच्याबरोबर कुरकुरीत डोसे कुणाला आवडत नाही बरं, सर्वांना आवडतात. आणि इथे बघू शकता मस्त असे डोसे आणि त्याच्याबरोबर चटणी मी सर्व केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.